ठाणेदार गजानन राठोड रुजू होताच अत्याचाराची सलामी. पिंजर पोलिसांसमोर पहिलीच मोठी कसोटी. बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले ठाणेदार गजानन राठोड यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्या समोर एक गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्याचे आव्हान उभे ठाकले आहे. पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी सचिन गोपाल जाधव वय 28 वर्ष हा घटना घडल्यानंतर फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पिंजर पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. गुरुवार सकाळपासूनच आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे बुधवारी सायंकाळीच ठाणेदार गजानन राठोड यांनी पिंजर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आणि काही तासातच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे गंभीर प्रकरण समोर आले. त्यामुळे नव्या ठाणेदारासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच आरोपीला तातडीने जेरबंद करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समोर येताच नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून अल्पवयीन मुलीवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. दरम्यान पिंजर पोलीस ठाण्यात या प्रकरणी संबंधित कलमानुसार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नव्याने रुजू झालेले ठाणेदार गजानन रतिराम राठोड यांनी आमच्या जिल्हा प्रतिनिधींना तशी माहिती दिली आहे. पोलिसांकडून घटनेचा सर्व अंगाने तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांना वेग देण्यात आला आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज.